बातमी अमरावतीतून इतवारा बाजार परिसरातील उड्डाणपुलाचा मुद्दा नागपूर खंडपीठात पोहोचलाय। 7.25 वर्षापासून उड्डाणपुलाचं काम अर्धवट आहे। प्रधान सचिवांना न्यायालयाकडून याच संदर्भात 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। 50 ते 60 हजार नागरिकांना जाण्याचा हा एकमेव मार्ग असल्याकडे लक्ष वेधण्यात आलंय। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। अमरावती शहरातील अत्यंत महत्त्वाचा असलेला चित्रा चौकातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचं काम मागील 7 वर्षांपासून रखडलेलं आहे। त्यानंतर आता या संपूर्ण रखडलेल्या कामावर न्यायालयाने जे आहे ते ताशेरे ओढलेले आहेत। प्रधान सचिवांना जर आपण पाहिलं तर दंड जो आहे तो 1 लाखांचा दंड न्यायालयाने सुनावलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा हा संपूर्ण उड्डाणपूल आहे। चित्रा चौकातून हा उड्डाणपूल सुरू होतो, पुढे इतवारा लालखडीपर्यंत हा नागपुरी गेटपर्यंत उड्डाणपूल जातो। परंतु 7 वर्षापासून या उड्डाणपुलाचं काम जे आहे ते रखडलेलं आहे। त्यामुळे प्रशासनाचा वेळकाढूपणा याला जबाबदार असल्याचं माजी राज्यमंत्री काँग्रेसचे नेते सुनील देशमुख यांनी म्हटलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका देखील दाखल केली होती। यात प्रधान सचिवांना जर आपण पाहिलं तर व्यक्तिशः 1 लाख रुपये दंड जो आहे तो न्यायालयाने सुनावलेला आहे। हा उड्डाणपूल बंद असल्याने जर आपण पाहिलं, उड्डाणपूल अर्थात सुरूच झाला आणि काम पूर्ण झालं नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी आहे ती वाहतूक कोंडी होत असते। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।